काय सांगाल? तुम्ही आज परिवहन अधिकाऱ्यांशी भेटला, काय मुद्दे होते आणि काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं? मला वाटतं 3 तारखेला, या महिन्याच्या 3 एप्रिलला, आपले लाडके आमदार 145 मीरा भाईंदरचे नरेंद्र मेहता यांनी भाजपा कार्यालयामध्ये बसून एक पत्रकार परिषद घेतली आणि काही आरोप लावले होते. असं वरकरणी दिसत होतं की ते फक्त परिवहन विभागावरती आरोप आहेत, पण त्याच्यात जर खोलात गेल्यावरती आपल्याला कळेल की नुसतं परिवहन विभागच नव्हे तर महसूल विभाग, जे रहिवासी दाखला देतं, डोमिसाईल देतं, आधार कार्ड बनवणारी जी केंद्र शासनाची जी व्यवस्था आहे, आणि गृह मंत्रालय, मग ते राज्याचं गृह मंत्रालय असू दे की केंद्राचं गृह मंत्रालय असू दे, या सगळ्यांवरती आरोप झालेले आहेत की त्यांनी पडताळणी केलेल्या 20 कागदपत्रांपैकी 16 कागदपत्र हे रोहिंग्या मुस्लिम लोकांचे होते. मुस्लिम या धर्माशी आमचं काही देण्याकडे नाहीये, पण जे खरोखर रोहिंग्या असतील तर त्याला जबाबदार हे गृह मंत्रालय आहे, आणि ते गृह मंत्रालय सध्या कोण चालवत आहे हे मला तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. याच्याकरता आमचं असं मत आहे की याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री, आपले मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री बावनकुळे साहेब, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, या प्रत्येक ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. हे सगळेजण या रोहिंग्या आपल्याकडे जे घुसखोर आले त्याकडे जबाबदार आहेत, आणि आमच्या या आमदारांच्या आरोपाला आम्ही पाठिंबा देतो. या आमदारांच्या वक्तव्याचं खरोखर गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि पूर्ण चौकशी गृहमंत्र्यांनी केली पाहिजे. सरांनी सांगितल्याप्रमाणे 7 दिवसात फक्त 1000 रिक्षा त्यांनी तपासणी केल्या, त्याच्यात त्यांना कोणतीही त्रुटी आढळलेली नाहीये. काय सांगाल? 11,000 ज्या रिक्षा आहेत त्या पूर्ण होतील एका महिन्यात असं तुम्हाला वाटतं तपासून? तर तो त्या विभागाचा भाग आहे, तरी किती कर्मचारी लावायचे आणि किती फास्ट ते काम करावं. पण ज्यांना हे पुरावे मिळालेले आहेत, ज्यांना हे कळलेले आहे की हे रोहिंग्या मुस्लिम पकडले गेले आहेत, त्यांनी कमीत कमी त्यांची माहिती, तो डाटा तरी इथे दिला पाहिजे होता. आज आपण ह्या विभागातल्या अधिकाऱ्यांना विचारलं की त्यांच्याकडे ही माहिती तुमच्या विभागातून मिळालेली आहे, ती त्याची तुम्हाला कळवली आहे का? तर त्यांनी उत्तर दिले की नाही, आम्हाला अजून तरी आमदारांनी हे कळवलं नाही की कुठची प्रकरण आहे ज्याच्यामध्ये रोहिंग्या मुस्लिम याच्यामध्ये लायसन्स घेऊन गेलेले आहेत. तर मग हे असं जर असेल तर त्या आरोपामध्ये किती तथ्य आहे याच्याविषयी मला तरी साशक्यता निर्माण होते. पण काय म्हणणं आहे की मराठी यावं की नाही यावं असं पण म्हणजे हा अनेक वर्षाचा प्रश्न आहे की स्थानिक मराठी माणसांना डावलून त्यांचा रोजगार परप्रांतीय घेत आहेत. ही खरोखर गांभीर्याने घ्यायची बाब आहे. आणि हे परप्रांतीय येताना हे खोटी डोमिसाईल बनवत आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, याच्यामध्ये काही संशय नाहीये. हे सगळ्यांना माहिती आहे की हे सगळं काम आहे ते त्या डोमिसाईल देणाऱ्या तहसीलदार कार्यालयातल्या एजंटच्या वजबजपुरीमुळे होत आहे. तिथे पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे, ते खातं कोणाकडे हे बघितलं पाहिजे. आणि आता आम्ही ह्या इथून तिकडे तहसीलदार कार्यालयात जात आहोत, तहसीलदाराला आपण आम्ही हे निवेदन देणार आहोत. आपण मुख्यमंत्र्यांना आधीच निवेदन दिलेलं आहे, गृहमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि जिथे याचं मूळ आहे, खोटे डोमिसाईल जिथे बनवले जातात ते जर आपण थांबवले तर परिवहन विभागाकडनं देणारे बॅच किंवा परवाने हे पण आपोआप थांबले जातात. आमदारांना तुम्ही काही पत्र देणार आहे का? त्यांनी जे त्यांच्याकडे पुरावे आहेत इथे दाखल करण्यासाठी वगैरे? 100% त्याच्याकरता पत्र तयार आहे, आताच आम्ही ते पाठवू आमदारांना, या आजच मिळेल त्यांना. काय सांगाल सर? आव्हान काय कराल? आव्हान, ही जबाबदारी फक्त एका आमदाराची नाही किंवा आमदारांच्या राजकीय कुरघोडीचे हे काम नाहीये. खरोखर तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी आहात आणि तुम्ही खरोखर सत्य बाजू मांडतात, तुमच्याचे पुरावे खरे असतील असं आम्हाला बाजूने वाटते, कारण आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे. परंतु तुम्ही सर्व शासन प्रशासन तुम्ही एकच आहात. शासन हे तुमच्या ताब्यात आहे, प्रशासन हे तुमचंच ऐकते, तुमचं गुलाम आहे. मग तुम्हाला हे सार्वजनिकरित्या आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा थेट तुम्ही त्या विभागात जाऊन याची पोलिसांमार्फत चौकशी करून हे जे रोहिंग्या आहेत त्यांना ताबडतोब तुम्ही 24 तासामध्ये अटक केली पाहिजे. हे का होत नाहीये? ही खूप देशद्रोहाची बाब आहे. ही जरा गांभीर्याने तुम्ही घ्यावी असं आमची इच्छा आहे. रिक्षा चालकांना मराठी भाषा यावी सक्ती आलीच पाहिजे. हा विषय शासनाकडून शिथिल करण्यात आला आणि मनसेचे शहराध्यक्ष यावर वक्तव्य करतात की हा काही गंभीर विषय नाही. त्यावर बघा, राजकीय पुढारी किंवा राजकीय एखादा कार्यकर्ता, काय नेता, तो काय म्हणतो, कशा करता म्हणतो, त्याच्यामध्ये त्याचा हेतू काय, तो त्या वेळेचा संदर्भ असतो. पण असं जर कोणी म्हटलं असं ते चुकीचं आहे. मराठी भाषा ही अनिवार्य आहे महाराष्ट्रामध्ये. जर तुम्हाला रिक्षा चालवायची असेल, लोकांना सेवा द्यायची असेल तर तुम्हाला स्थानिक भाषा आली पाहिजे आणि स्थानिक रस्ते तुम्हाला कळले पाहिजे. हा नियम आहे. हा जर शिथिल केला असेल तर ते प्रशासनाची चूकच आहे.